गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे मंगळवार. तर मी, ज्ञानेश आणि पप्पा आम्ही तिघं चाललेलो आहोत मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये आम्ही कशासाठी चाललेलो आहोत, तर पावसाळ्याच्या साठवणीचं सामान आणायचं आहे. म्हणजे कांदे, बटाटे, लसूण, त्याचबरोबर मसाले आणायचे आहे, सुकी मच्छी आणायची आहे. यासाठी आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये. आणि वाड्याला खूप मोठा मार्केट असतो, रोजच मार्केट असतो. आणि अजून एक गोष्ट सांगेन की बटाटेसुद्धा आम्ही खूप जास्त अशा क्वांटिटीमध्ये आणणार आहोत, साधारणपणे 10 किलो किंवा 20 किलो. तर नेक्स्ट वीकमध्ये ताई येणार आहे. तर ताईला बटाट्याचे वेपर्स, बटाट्याचे कीस हवे आहेत, त्यानंतर बटाटा साबुदाणा चकली हवी आहे, त्यानंतर तिला खारवड्या हव्या आहेत. तर हे सगळं हवं आहे, तर आम्ही ते पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीकमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये. आणि आई आज सकाळीच मावशीकडे गेलेली आहे, कारण मावशीने आईला बोलून घेतलेलं आहे, कारण ताईकडे पूजा आहे, शुक्रवारी पूजा आहे. तर ताईने घर बांधलेलं आहे, घर नव्हे तर बंगला बांधलेला आहे. तर तुम्ही माझे गेल्या वर्षी मे आणि एप्रिलचे जर व्हिडिओ बघितले तुम्ही, तर गेल्या वर्षी मी आणि आई आम्ही दोघीही मावशीकडे गेलो होतो, ताईकडे गेलो होतो पापड लाटायला. तेव्हा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तेव्हा म्हणजे पूर्ण बांधकाम पूर्ण झालं होतं घराचं, फक्त आतलं थोडं काम चालू होतं, म्हणजे किचनच्या ट्रॉल्या वगैरे ते सगळं काम चालू होतं वगैरे. बाकी पूर्ण बंगला बांधून झाला होता. आणि आता म्हणजे आता या शुक्रवारी खूप छान असा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरती पूजा ठेवलेली आहे. घरभरणी म्हणजे घरभरणी बोलतात, तर घरभरणी आहे. तर तर त्यासाठी आई गेलेली आहे मावशीकडे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही पटापट जातो मार्केटमध्ये खरेदी करायला. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आणि ना तुम्ही गावाकडची घरं बघू शकतात, ही गावाकडची घरं आहेत. आणि प्रत्येकाला ना प्रत्येक घराभोवती छान मस्त अशी स्पेस वगैरे आहे, खूप छान वाटतं पुढे मागे. आता आम्ही चाललो आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात, इथे खरं म्हणजे मंदिर बांधणार आहेत. तर मंदिराचं काम अर्धच आहे. बाबा कधी मंदिर होईल पूर्ण? तर ना जेव्हाही मी गावाला येते ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की हे जे घर आहे ना, मी हे घर बघते. मला हे घर ना खूप आवडतं, कारण वरती तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त आहे. वरतून खाली बघण्याची मजाच वेगळी आहे. आणि हे जे घर आहे ना, पुढून खूप छान दिसतं. तुम्ही बघू शकतात हे घर पुढून कसं दिसतं. तर हे घर पुढून असं दिसतं या टाईपमध्ये. तर मला हे घर ना खूप आवडतं मला घर. आणि त्याचा ना तुम्ही दरवाजा बघू शकतात. त्याचा जो दरवाजा आहे ना, दरवाजा खूप छान आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते. खूप सही दरवाजा आहे म्हणजे. तर जेव्हा नेहमी येते ना, ते मला हे घर खूप आवडतं, कारण खूप छान त्याने हे केलं. म्हणजे वरतून आपण उभं राहू शकतो, हवा येते, म्हणजे एक प्रकारची गॅलरीसुद्धा बोलू शकतो. आता आम्ही तिकडे चाललो आहे पुढे. थोडी बसची वाट बघू, कारण आता 12:30 वाजता बस येईल. आता इथे आम्ही बस स्टॉपवरती आलेलो आहोत. खरं म्हणजे तिकडे ना पुढे खूप कडक ऊन आहे, म्हणून इथेच आम्ही थांबलेलो आहोत. तर आता बस येईल. तर बस स्टँडवरून 12:30 वाजता का पप्पा? 12:30 वाजता बस सुटते आणि इथे 12:45पर्यंत पोचते ना, म्हणजे 15 मिनटं लागतात ना असं. आणि इथे म्हणजे सकाळी 6 वाजता, त्यानंतर सकाळी 9 वाजता, त्यानंतर दुपारी 1 वाजता आणि मग दुपारी 3 वाजता, त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता. एवढ्याच मोजक्याच बस आहे गावामध्ये आतमध्ये येण्यासाठी. बाकी जर तुम्हाला आतमध्ये यायचं असेल ना गावामध्ये, तर तुमची स्वतःच्या गाड्या असतील तर बेस्ट आहे, नाहीतर मग सगळं STवरती अवलंबून राहावं लागतं. हां ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी
की 6:15 गाडी सुटते. हां, आणि आता कसं मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्यात ना, त्यांची बस येत नाही वाटतं. हां, आता जसं मुलांना सुट्ट्या पडतात ना त्यानंतर मग त्यांची बस येत नाही. ते हा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे. आता आम्ही ते थांबलो आहे. 6:15 नंतर तर इथे आम्ही थांबलो काम आहे. झालं वाटतं. तर इथे आम्ही थांबलो आहे बसची वाट बघत. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर आता वाजलेले आहे 4:30. तर आम्ही 12 वाजता निघालो होतो. 4:30ला घरी आलेलो आहोत. आणि आम्ही जेव्हा वाड्याला गेलो तेव्हा आम्ही थोडा नाश्ता केला, नाश्ता टाईप जेवण केलं आणि मग आम्ही पुढच्या कामाला सुरुवात केली होती. कारण सकाळी मी फक्त चहा पिला होता, पप्पाने चहा बिस्किट खाल्लं होतं, ज्ञानेशने ओट्स खाल्ले होते. तर आम्ही वाड्याला पोहोचेपर्यंत भूक लागली होती आम्हाला, म्हणून आम्ही नाश्ता टाईप जेवण केलं आणि नंतर आम्ही पुढची खरेदी केलेली आहे. तर आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की जेव्हा तिथे बस स्टॉपवरती इथे बस आली होती, तर तुम्ही बघितलं असं मी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे त्याची. तर मी जेव्हा बसमध्ये चढली तेव्हा तिथला कंडक्टर आणि हे बस ड्रायव्हर, तर जेव्हा मी आतमध्ये एंट्री केली ना तेव्हा तो बस ड्रायव्हर मला बोलत होता की ताई तुम्ही व्हिडिओ का काढलात आमचा. तर मग मी त्यांना सांगितलं की मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ पोस्ट करते, माझं डेली रूटीन आहे, मी रोज व्हिडिओ पोस्ट करते. आज मी वाड्याला चाललेली आहे बाजार करायला. तर जस्ट माझं म्हणजे जे आहे रोजचं रूटीन आहे की हां बाबा मी बाजारात चाललेली आहे, ते मला दाखवायचं आहे. मी या बसमध्ये बसलेली आहे, मला हे सगळं दाखवायचं आहे आणि हे मी रेग्युलर करते. हां, आणि ज्ञानेशने हा खाऊ घेतलेला आहे आणि ज्ञानेशला ही गाडी भेटलेली. ओके ओके. दाखव, म्हणजे खाऊ दाखव काय आहे दाखव. याच्यामध्ये वाव. आणि याच्यामध्ये ना असे बिस्किट आहे, पण ते वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत ना. टायगर आहे, नंतर टेडी बिअर आहे ना. टायगर नाही, टेडी बिअरच आहेत ज्ञानेश फक्त. हो ना. टायगर. आवडले का पण? हा. तर त्याने एवढं सांगितलं की माझं एक यूट्यूब चॅनल आहे, मी यूट्यूबमध्ये रोज व्हिडिओ अपलोड करते. माझं डेली रुटीन आहे, रोज माझं डेली रुटीन काय आहे ते मी शेअर करते, यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकते. तर असं मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की असे व्हिडिओ काढत जाऊ नका, आम्ही गोत्यात येऊ. आता तुम्ही तुमचं काम करतायत, माझं मी काम करते. माझं काम काय आहे की हां मी बाजारात चाललेली आहे, मी या बसमध्ये बसले, आमच्या बस स्टॉपवरती ही बस येते आणि ही नेहमीच बस येते. या बसने आम्ही वाड्याला जातो, वाड्याला आम्ही खरेदी करतो, खरेदी करून आम्ही ही बस पकडतो. त्याच बसने आम्ही सापना फाटा आहे त्या सापना फाट्यामध्ये येतो, नंतर आम्ही चालत येतो. हे आमचं डेली रुटीन येते. जस्ट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता तो म्हणजे जो ड्रायव्हर आहे, बस ड्रायव्हर, असं करू नका. आम्हाला असं वाटतं की तुम्ही रील्स टाकतायत की काय, तुम्ही रील्स पाठवतायत की काय. हां, आम्ही गोत्यात येऊ किंवा आमची नोकरी गोत्यात येईल. आता मला सांगा, जर तुम्ही चांगली कामं करत असाल तर तुम्ही गोत्यात का याल? जर तुम्ही वाईट कामं करत असाल तर मी गोत्यात याल.
सिंपल गोष्ट आहे. माहिती नाही, म्हणजे ना माणसांची जी विचार करण्याची जी पद्धत आहे, थिंकिंग आहे, ती खूप वेगळी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला. एकदा मी माझ्या गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे, मी माझ्या मावशीकडे गेली होती पापड लाटायला वगैरे. तेव्हा मी ना वज्रेश्वरी गणेशपुरीला गेलो होतो. त्याच्याच पुढे मागे गेलो होतो. तिथे एक ना देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा. आणि तेव्हा ताई आणि भाऊजींची ॲनिव्हर्सरी होती. आणि ॲनिव्हर्सरीसाठी म्हणजे देवीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. तिथे मी म्हणजे गाभाऱ्यात गेलो. तिथे माझी एक चुकी होती की तिथे ना व्हिडिओ शूटिंग किंवा व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. मी बाहेरचे व्हिडिओ काढलेले आहेत. गाभाऱ्यामध्ये मी फक्त माझा कॅमेरा मी चालू ठेवला होता म्हणजे हे. पण ते जे वॉचमॅन असतात त्यांना समजलं, तर त्यांनी माझा पूर्ण मोबाईल चेक केला. पण हे छान बोली माझी. ती गाडी नाही खेळणार छोनो, माझी छोनो.
ए माझे छान. तर आहे ना आम्ही सोनपरीला इथेच मोकळ्या जागेमध्ये बांधून ठेवलेली आहे. खूप मोठी साखळी आहे, ती फिरू शकते वगैरे. सोनपरीला बांधून का ठेवले माहिती आहे का? सोनपरीना मातीत जाते. आणि बघा अवतार बघा आमचा. हो मातीत जाऊन जाऊन आमचा अवतार कसा झाला आहे मातीत जाऊन. हो कोणी बोलेल का ही सोनपरी आहे काय ग? छोनो माझे छोनो 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 छोनो. तर तुम्ही इथे बघू शकतात. इथे ही जी कांद्याची गोण आहे ती मी बाहेरच ठेवलेली आहे, जेणेकरून तिला हवा लागेल वगैरे. तर तुम्ही इथे हा कांदा बघू शकतात. तर तुम्हाला मी इथे हा एक कांदा काढून दाखवते. तर हा असा कांदा आहे लाल कलरचा. हा कांदा खूप टिकतो. तर ही जी गोण आहे तर पूर्ण आम्हाला खरं म्हणजे 30 किलो हवे होते. तर ही जी गोण आहे ती 5500 म्हणजे 50 किलो म्हणजे 55 किलो आणि वरतून अर्धा किलो कांदे म्हणजे 500. 55 म्हणजे एवढं की 60 किलोला 5 किलो कमी. 60 किलोला 5 किलो कमी असं समजा तुम्ही. म्हणजे 5500 अशी ही गोण आहे. तर हे जे कांदे आहेत आम्हाला, तर हे जे कांदे आहेत तर खरं म्हणजे या कांद्यांचा भाव आहे तो 40 रुपये किलो आहे मार्केटमध्ये. आणि आम्ही एकदमच गोण घेतलेली आहे म्हणून त्यांनी कमी केलेले आहेत कांदे. तर त्याने आम्हाला हे जे कांदे आहेत 25 रुपये किलोने दिलेले आहेत. 25 रुपये किलोने आम्हाला खरं म्हणजे 30 किलो हवे होते. तेव्हा तिथे जे दादा बसले होते त्यांनी सांगितलं की एक काम करा तुम्ही गोणच का नाही घेत, गोणच घ्या, गोण ही 50 किलोची वगैरे बसते. तर मग आम्ही इथे गोण घेतलेली आहे. कांदा असा आहे, कांदा खूप छान आहे, लाल कलर आहे आणि मीडियम साईजचा आहे. तर इथे ही कांद्याची गोण आहे. तर हा साठवणीचा कांदा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात. इथे आम्ही लसूण घेतलेलं आहे. हे जे लसूण आहे तर हे 2 किलो लसूण आहे. तर 150 रुपये किलो हे लसूण आहे. आणि लसूण खूप छान आहे आणि मोठ्या पाकळीचा हा लसूण आहे. तर इथे आम्ही 2 किलो लसूण आणलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात. हे जे बटाटे आहेत तर हे 20 किलो बटाटे आहेत. तर तुम्ही बटाटा बघू शकतात. तर हे 20 किलो बटाटे आहेत. आणि मी बटाटे थोडे मोठ्या मोठ्या अशा साईजचे घेतलेले आहेत, कारण वेपर्स करायचे आहेत, त्यानंतर बटाट्याचा केस करायचा आहे. तर त्यानुसार आम्ही हे बटाटे घेतलेले आहेत. आणि हे जे बटाटे आहेत ना तर ना असे साईडला थोडे असे काळे पडलेले आहेत. तर मी तिथे त्या दादांना विचारलं, अरे हे बटाटे असे काळे काळे का पडलेत? पण ते कसे बोलतात की अरे हे बटाटे मातीमध्ये असतात, खोदताना किंवा त्यामध्ये दगडी वगैरे जाऊन बसतात ना तसे खड्डे खड्डे पडतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे पण असा खड्डा पडला आहे वगैरे. पण हे जे बटाटे आहेत खूप कडक आहेत. तर असे हे मोठे मोठे आम्ही 20 किलो हे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी असेच ओपन स्पेसवरती ठेवणार आहे, कारण हवा लागली पाहिजे म्हणून. तर हे जे बटाटे आहेत 20 किलो बटाटे आहेत. तर बटाटेसुद्धा काहीतरी 30 रुपये किलो आहेत, 30 का 40. तर 30 रुपये किलो आहेत मे बी. तर हे जे बटाटे आहेत तर आम्ही 25 रुपये किलोने घेतलेले आहेत. आम्हाला 20 किलो बटाटे घ्यायचे होते म्हणून त्याने आम्हाला 25 रुपये किलोने हे बटाटे दिलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात मी मसाले घेतलेले आहेत. तर मी माझ्यासाठी आणि आईसाठी मसाले घेतलेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकतात की मसाले कुठले आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की मी आगरी शाही मसाला घेतलेला आहे, पण कमी तिखट असा हा मसाला घेतलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा किलो. त्यानंतर इथे 1 किलो हा मसाला आहे. आणि दरवर्षी मी इथे जिथे दुगाड फाटा आहे ना, तर दुगाड फाट्याला मोठं असं दुकान आहे, पण त्यांचेच एक दुसरं असं दुकान वाड्यालासुद्धा आहे. म्हणून आम्ही इथे वाड्याला जवळ दुकान आहे त्या दुकानातून मी हे मसाले घेतलेले आहेत. तर हा कमी तिखट आगरी शाही मसाला आहे 1 kg.
त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात ही काश्मीरी मिरची पावडर आहे. तर ही जी मिरची पावडर आहे तर इथे ही मी अर्धा किलो घेतलेली आहे. हे पाव किलोचे 2 पॅकेट आहेत. हे बघा, हा आगरीशाही मसाला घेतलेला आहे मी, म्हणजे आता घरामध्ये वापरायला वगैरे, कारण आता कसं ताई वगैरे येणार आहे तर आम्ही म्हणजे नॉनव्हेज वगैरे करूच, तर त्यासाठी मी पाव किलो आगरीशाही मसाला घेतलेला आहे कमी तिखट टेस्टसाठी. बाकी ही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि हे आगरीशाही मसाला आहे कमी तिखट. ही हळद आहे आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. हा जो गरम मसाला आहे तर गरम मसाला 1 किलो आहे. तर मी तुम्हाला आता भाव सांगणार आहे. मी हा जो मसाला आहे 400 रुपये किलोनी हा मसाला घेतलेला आहे. सेम काश्मीरी मिरची पावडर ही सुद्धा 400 रुपये किलो आहे आणि हळदीचा पण भाव तेवढाच आहे. हळद 500 ग्राम 180 रुपये आहे. तर तुम्हीकडे बघू शकतात 1 किलो मसाला हळद आणि हे काश्मीरी मिरची पावडर आणि हे गरम मसाला, हे आईचे मसाले आहेत. आता तुम्ही इकडे बघा, मी माझ्यासाठी मसाले घेतलेले आहेत. तर मी माझ्यासाठी हा जो आगरीशाही मसाला आहे ना, मी माझ्यासाठी 2 किलो घेतलेला आहे आणि प्लस मी ते अर्धा किलो हळद घेतलेली आहे. आणि ही जी हळद आहे तर तुम्ही बघू शकता 500 ग्राम 180 रुपये किलो आहे. तर 180 रुपये अर्धा किलो आहे, किलो नाही अर्धा किलो 180 रुपये आहे. म्हणजे मला असं वाटतं की हिशोब करावा लागेल याचा. आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर 1 किलो घेतलेली आहे. तर हे अर्धा किलोचे पॅकेट आहेत. आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात. इथे हा जो मसाला आहे तर आगरीशाही बिर्याणी मसाला आहे आणि हा 800 रुपये किलो आहे. मी अर्धा किलो घेतलेला आहे कारण अधूनमधून मला बिर्याणी बनवावीच लागते. तर हे आहे. तर हे माझे मसाले आहेत, हे आईचे मसाले आहेत. आणि आईला कसं माहिती आहे का, आई म्हणजे पप्पा आणि आई दोघांनाही जास्त तिखट अजिबात चालत नाही. कसं ना, वयानुसार आपला जास्त तिखट नाही खाता येत, तर त्यानुसार आई पप्पांचं म्हणजे जेवणामध्ये खूप कमी तिखट असतं. तर आईला हे मसाले आरामात पुरतात. आता माझं कसं माहिती आहे का, मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकते, खूप साऱ्या रेसिपी मी पोस्ट करते, तर त्या रेसिपीसाठी मला हे मसाले लागतात. तर मी हे मसाले घेतलेले आहेत आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये स्वस्त असे मसाले मला भेटलेले आहेत. आगरीशाही मसाला हा 400 रुपये किलो आहे कमी तिखट. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर ही सुद्धा 400 रुपये किलो आहे. गरम मसाला 400 रुपये किलो आहे. बिर्याणी मसाला आहे तो 800 रुपये किलो आहे, कारण त्यामध्ये पूर्ण खडा मसाला आणि मिरची असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता अजूनही आम्ही हायकिंग सुपरमार्टमध्ये काय शॉपिंग केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते. आता आपण पटापट किचनमध्ये जाऊया. मी या गोणीतून सगळं सामान काढलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी पूर्ण सामान ओट्यावरती काढलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात हे सगळं पप्पाने खाऊ घेतलेलं आहे. तर हा सगळा चिवडा आहे. पप्पांना चहाबरोबर खारी लागते, खारी घेतलेली आहे. आणि ही कधी हा उपवासचा चिवडा आहे जो की पप्पांना आवडतो. त्यानंतर पप्पांनी ही स्टिक खारी घेतलेली आहे आणि त्याला शुगर आहे वरतून स्प्रिंकल केलेली. त्याचबरोबर इथे वेपर्स आहेत आणि इथे 2 किलो साबुदाणा घेतलेला आहे, कारण आम्हाला बटाटा आणि साबुदाण्याची चकली करायची आहे. इथे दंतकांती टूथपेस्ट घेतलेली आहे. आणि जेव्हा ताई येईल ना तेव्हा मला ना छान मस्त गार्लिक ब्रेड करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी मेयोनीज घेतलेला आहे. त्याचबरोबर मी शेजवान चटणीचे 3 पाऊच घेतलेले आहेत. इथे पप्पाने साबण घेतलेले आहेत. आपलं जे ग्रोसरी आहे छोटे मोठं सामान ते हे मॅचिस आहे. आणि हे आहे एव्हरेस्ट आपली जी दूध पावडर असते ना ती. आणि ही जी दूध पावडर आहे ना ही खूप बेस्ट असते, कारण या एका दूध पावडरच्या याच्यामध्ये पाऊचमध्ये
1 कपच्या आरामात बनतो. आणि ही जी पावडर आहे ही 10 रुपयाचा एक पाऊच आहे. खूप छान वाटतं. मी जेव्हा कल्याणला असते ना तेव्हा मी हेच असे छोटे छोटे ना पाऊच घेते मिल्क पावडरचे. कधी कधी ज्ञानेशला बोर्नविटा किंवा त्याला चोकोस वगैरे खायचे असतील ना तर मी ह्या पुड्यांचा वापर करते. इन्स्टंट म्हणजे पटकन पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करायची, पटकन एक उकळी द्यायची, तर मस्त दूध तसं तयार होतं असं आहे. त्यानंतर इथे मी फालुदा घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. तर हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि एका पाऊचमध्ये 2 ग्लास आरामात होतील. तसे हे 2 हे घेतलेले आहेत. बघू आता आई येईल ना शनिवारी तेव्हा मी करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्यानंतर तुम्ही हे बघू शकतात, हे पनीर फूल आहे. डायबिटीजसाठी याचा उपयोग केला जातो. हे पाण्यामध्ये उकळून ह्याचं पाणी पितात. त्यानंतर ही साखर घेतलेली आहे आणि इथे काही सूपचे पॅकेट घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे हा एक डबा घेतलेला आहे. डबा घ्यायचं कारण म्हणजे असं, आईला माहिती नाही, आई मावशीकडे गेलेली आहे. जर आईला माहिती असतं किंवा आई ते असते ना, आईने जाम म्हणजे ना मी पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघांनी जाम ओरडा खाल्ला असता. कारण आईला एवढी सगळी शॉपिंग केलेली अजिबात आवडत नाही. तिच्या मते एक रुपया म्हणजे एक रुपया खूप महत्त्वाचा असतो असं आहे. पण आम्ही खरं म्हणजे एवढं सगळं सामान घेण्यासाठी नव्हतं गेलो. कांदे बटाटे आणि मसाला आणि सुकी मच्छी आणायला गेलो होतो. सुकी मच्छी आम्हाला नाही भेटली, तर बघू आता कसं काय करायचं. सुकी मच्छी ही ना बाजारामध्ये भेटते, म्हणजे शुक्रवारचा बाजार, बुधवारचा बाजार, त्या बाजारामध्ये सुकी मच्छी भेटते. बाकी वाड्याला हे नॉर्मली सगळं सामान भेटतं वगैरे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी हा डबा घेतलेला आहे. तर हा जो डबा आहे तर खरं म्हणजे ना मी सुकी मच्छी घेणार आहे, तर मी आईसाठी सुद्धा सुकी मच्छी घेणार आहे. तर यामध्ये आई सुकी मच्छी आरामात ठेवू शकते. आणि याचं जे झाकण असतं ते खूप फिट्ट असतं, म्हणजे पटकन निघतही नाही आणि या डब्यामध्ये मुंग्या वगैरे अजिबात जात नाही. तर त्यासाठी मी सुक्या मच्छीसाठी मी हा डबा घेतलेला आहे आईसाठी. आता हे जे ग्रोसरीचं सामान आहे पटापट लावून घेते. तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी वाड्याला गेली होती, तर मार्केटमधून मी काय काय खरेदी केलेली आहे. खरं म्हणजे आम्ही कांदे बटाटे लसूण, त्याचबरोबर आता झोपून उठला बाळा. हो, ज्ञानेश जस्ट आत्ताच झोपून उठला आहे. तर कांदे बटाटे लसूण, त्यानंतर मग मसाले वगैरे घ्यायचे होते. कांदे बटाटे लसूण, त्यानंतर मसाले वगैरे घेतले आम्ही. आणि सुकी मच्छी घ्यायची होती, पण मार्केटमध्ये पाहिजे तशी सुकी मच्छी नव्हती. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुकी मच्छी ही बाजारामध्ये भेटते, म्हणजे बुधवारचा बाजार असेल किंवा शुक्रवारचा बाजार असेल तर त्या बाजारामध्ये सुकी मच्छी खूप छान अशी भेटते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन की जेव्हाही आपण पुढे जातो किंवा आपण ठरवतो की हां मला हे करायचं, मी हे करणारच आहे. कोणाला डॉक्टर बनायचं असेल त्यासाठी तो खूप धडपड करत असतो, कोणाला इंजिनियर बनायचं असेल तो खूप धडपड करतो. पण हे सगळं करताना खूप जण असे सुद्धा असतात की आपला पाय खेचणारे किंवा आपल्याला सांगणारे, बाबा हे करू नकोस, हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, तुला नाही जमणार, तुला जमणार नाही, तुला झेपणारच नाही. आणि तुझ्यामध्ये ते बोलतात ना की प्रत्येकामध्ये एक हे असते की बाबा हां मी हे करेलच, तशी हिंमत तुझ्यामध्ये ही हिंमतच नाही, तू काहीच नाही करू शकत. असे खूप जण असतात पाय खेचणारे वगैरे. पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं एवढंच सांगेल. जसं की माझ्या बाबतीत घडतं, मी जेव्हाही म्हणजे ओपन स्पेसवरती जेव्हा मी व्हिडिओ वगैरे काढते वगैरे, तर माझे असे अनुभव आहेत. जसं की मी आज बस स्टँडवरती गेली होती, लांबून बस येते, मी फक्त एक व्हिडिओ क्लिप काढलेली आहे. तो बस ड्रायव्हर मला बोलतो की तुम्ही असे व्हिडिओ काढायला नको, व्हिडिओ नाही काढायचे, आम्ही गोत्यात वगैरे येऊ काय. तर मी अशांना कोणाला घाबरतही नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा, तुम्ही चांगलं काम करत असाल तर गोत्यात येण्याचं काही कामच नाही आहे, आणि तुम्ही चुकीचं काम करत असाल तर नक्कीच तुम्ही गोत्यात याल. सो त्यांचे कर्म धर्म त्यांच्याजवळ, त्यांचे विचार त्यांच्याजवळ. आणि मी तुम्हाला सांगेल की मीही म्हणजे असं नाही बोलत आहे की
माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि माझे आता 925 सबस्क्रायबर आहेत. मी रोज डेली रुटीनचे व्हिडिओ मी पोस्ट करते आणि माझे व्हिडिओ ना थोडे लेट येत आहेत. लेट म्हणजे एक दिवस येत आहेत तर एक दिवस येत नाही आहे किंवा 2 दिवस नाही येत तर तिसऱ्या दिवशी व्हिडिओ येतो आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मी गावाला आलेली आहे. गावाला अजिबात रेंज नाही आहे आणि मी काल म्हणजे सोमवारी सकाळी व्हिडिओ मी एडिट करून मी अपलोडिंगला टाकला होता. तो व्हिडिओ आत्ता जस्ट मगाशी अपलोडिंग पूर्ण झाली. म्हणजे सोमवारचा एक दिवस, मंगळवारचा एक दिवस, पूर्ण दिवस गेला आणि मग तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि मी आत्ता मगाशी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर याच्यामुळे ना म्हणजे एक दिवस व्हिडिओ टाकते, एक दिवस व्हिडिओ टाकत नाही. त्याचं कारण हेच आहे. आणि कसं नाही, इथे वायफाय नाही आहे. कल्याणला वायफाय होतं त्यामुळे पटापट व्हिडिओ अपलोड व्हायचे. आता इथे वायफाय वगैरे काहीही नाही. माझ्या मोबाईलमध्ये 4G नेट आहे. 4G नेट खूप स्लोली चालतो आणि 5G जो नेट आहे तो खूप फास्ट चालतो. माझ्याकडे 5Gचा नेट नाही आहे. माझा मोबाईल हा 4Gचा आहे आणि 4Gचा नेट हा खूप स्लो चालतो. आता मी याला काहीच नाही करू शकत, पण माझा प्रयत्न असतात की लवकरात लवकर मी सकाळी अर्ली मॉर्निंग मी व्हिडिओ पोस्ट करेल. खूप सारी धडपड वगैरे असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईस, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन की व्हिडिओ काढताना वगैरे मला खूप साऱ्या अडीअडचणी येतात. म्हणजे असं नाही की खूप जण म्हणजे असं ही व्हिडिओ काढते किंवा देवळामध्ये व्हिडिओ शूटिंग काढणं म्हणजे माहिती नाही काय कारण, काय रिझन आहे, पण नाही काढून देत वगैरे. पण मला असे खूप छोटे मोठे असे अनुभव आलेले आहेत वगैरे. आणि पण एकच ठरवलं, आपण ठरवलं आहे ना रोज यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकायचं, रोज म्हणजे यूट्यूबर बनायचं असं ठरलं आहे ना, मग जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत व्हिडिओ टाकायचेच आणि खूप पुढे जायचं आहे. फक्त आपलं जे ध्येय आहे ना त्या ध्येयावरती ठाम राहा आणि पुढे जा. पाय खेचणारे खूप असतात आणि तुला हे जमणार नाही, तुला हे झेपणार नाही, तुझ्यात हिंमतच नाही असं सांगणारेही खूप असतात. त्यांच्यावर दुर्लक्ष करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगेल की ना, मला ना आजपर्यंत तुम्हाला माहिती मी ओपन स्पेसवरती खूप वेळा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न वगैरे करते. तर ना आता जसं तो बस ड्रायव्हर मला बोलला, मी घाबरत नाही त्याला, उलट माझी हिंमत वाढले. मी विचार केला अशांना मानायचंच नाही, पुढे जायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाय बाय, गुड नाईट. नाणे से गुड नाईट. गुड नाईट.